नमस्कार, उष्मा की आवाज न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ दीप्ति। आइए शुरुआत करते हैं खास खबरों की। चंद्रपुर जिले के घुघस में गुड़ी पड़वा और नववर्ष की शुरुआत इस बार कुछ खास अंदाज में हुई, जो हजारों महिलाओं की मौजूदगी में एक भव्य महोत्सव को ऐतिहासिक बनाकर रख दिया है। शहर में मातृशक्ति की प्रतिभा, ऊर्जा और आत्मविश्वास का अद्भुत संगम। घुघस शहर के बांगड़े लेआउट में प्रयास सखी मंच और भाजपा महिला मोर्चा के संयुक्त तत्वाधान में भव्य क्रीड़ा और सांस्कृतिक महिला महोत्सव का आयोजन किया गया। इस महोत्सव में हजारों महिलाओं ने भाग लेकर पूरे क्षेत्र को उत्साह और जोश से भर दिया। कार्यक्रम का उद्घाटन विधायक सुधीर मुंगटीवार के हाथों में हुआ, जबकि मराठी फिल्म अभिनेत्री प्रार्थना बेहरे की मौजूदगी ने कार्यक्रम में चार चांद लगा दिए। इस मौके पर विधायक मुंगटीवार ने कहा कि यह महोत्सव सिर्फ एक कार्यक्रम नहीं बल्कि मातृशक्ति की प्रतिभा और ऊर्जा का संगम है। जो दिल जीतता है वहीं दुनिया जीतता है। उन्होंने चंद्रपुर जिले के खासियत बताते हुए कहा कि यह जिला अपने वन्यजीव आनंद दवन की सेवा भावना और औद्योगिक विकास के कारण चैंपियन है। वही अभिनेत्री प्रार्थना भौरे ने भी मंच से विधायक मुंगटीवार के कार्यों की सराहना की और उन्हें एक प्रेरणादायी जननेता बताया। मावळणार नाही त्यांचे नाव कधी या जगती, शब्दाशी जागुनी दिले वचन पूर्ण करीती। लोकनेते विकास पुरुष अशी प्रतिमा ज्यांची, दाही दिशातून असं म्हणतात गुंजे एकच नाव। सुधीर भाऊ हो, सुधीर भाऊ हो, सुधीर भाऊ। मी सर्वप्रथम देवरावजी असेल, विवेकजी असेल, त्यांच्या श्रीमतीजी, त्यांच्यापेक्षा शक्तिशाली असणाऱ्या, त्यांच्या पाठी असणाऱ्या अर्धांगिनी, या सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि दरवर्षी मी शुभेच्छा देतो। याही वर्षी माझ्या शुभकामना। नुकताच गुढीपाडवा झाला आहे। आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या अनंत अनंत शुभकामना। तुमच्या सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं, तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या। शक्तिदायिनी, तेजोदायिनी, माता महांकालिनी भरभरून तुम्हाला सुख द्यावं, समाधान द्यावं आणि मागच्या वर्षी जेवढी आमदानी उत्पन्न असेल त्यामध्ये 10 पट वाढ व्हावी असा आशीर्वाद माता महांकालिनी द्यावा। आपल्याकडे प्रार्थना ताई बेहरे आल्या। ताई, तुमचं स्वागत आहे। खरं तर ज्या जिल्ह्यात तुम्ही आला आहात हा जगातले सर्वात जास्त वाघ असणाऱ्यांचा जिल्हा आहे। पराक्रमाचं प्रतीक आहेच, पण हा जिल्हा स्वर्गीय बाबा आमटेचा सेवा केंद्र असणारा, आनंदवन असणारा जिल्हा आहे। हा जिल्हा 1857 नंतर जेव्हा 1942 ची क्विट इंडिया चले जाओ अंग्रेजो भागो गोरे देश छोडो असा जेव्हा मुंबईवरून एल्गार झाला, शंखनाद झाला, तेव्हा पहिला 16 ऑगस्ट 1942 ला याच जिल्ह्यामध्ये युनियन जॅक खालती उतरला आणि आमचा प्राणप्रिय तिरंगा फडकला। बर्लिनच्या आकाशवाणीवरून, आकाशवाणी झाली रेडिओवरून, यूनियन जॅक नीचे आया है और तिरंगा आसमान में फहरा है। तो आमचा चंद्रपूर जिल्हा। खरं तर देवरावजी हा माझ्यावर प्रेम करणारा आमदार आहे। विवेक, त्याचे शब्द ओठातून येत नाही। या दोनही माझ्या नेत्यांचे शब्द हे हृदयातून येतात। यांच्या ओठातून कधी स्वर निघत नाही। जो स्वर निघतो प्रेमाचा तो हृदयातून निघतो। आणि म्हणूनच जेव्हा मी तिथं बसून या सर्वांचे चेहरे बघत होतो, आमच्या एका मित्रांनी तर सुंदर गाणं तयार केलं, त्या गाण्याला संगीत दिलं। या ठिकाणी त्यांचेही मी मनापासून धन्यवाद देतो, कारण मुंबईत विधानसभेतला आवाज हा तुमच्या सर्वांच्या या प्रेमातूनच मी आवाज बुलंद करू शकतो। घुघुसच्या या माझ्या भगिनींना मी सदिच्छा देतो, शुभकामना देतो की अशाच पद्धतीने आनंद घ्या। 14 दिवसाचं बटरफ्लाय फुलपाखरू जेवण 14 दिवसाचं, पण काय मस्त उडत असतं। आपल्या जीवनामध्ये असाच आनंद आपल्याला घ्यायचा आहे। आणि मला विश्वास आहे की आमच्या प्रार्थना ताईच्या एका ठिकाणचा डायलॉग आहे,
जो मन जिंकतो तो निश्चितपणे जग जिंकू शकतो. मग विश्वास आहे की हा स्टेज मन जिंकण्यासाठी आहे आणि ज्या दिवशी तुम्ही मन जिंकाल त्या दिवशी जग जिंकालच.